लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे। अंगणवाडी सेविका आता पुन्हा एकदा केवायसी करणार आणि प्रशासनातून पडताळणी प्रक्रियेला आता वेग आलाय। ई-केवायसी मध्ये चुका झालेल्यांना हा दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं केवायसी अपडेट करताना तांत्रिक कारणास्तव किंवा अज्ञानामुळे अनेक महिलांनी चुकीचा पर्याय निवडलेला होता। त्यामुळे आता शेकडो पात्र महिलांचे अर्ज त्रुटीमध्ये अडकलेले आहेत। मात्र आता राज्य सरकारने अशा महिलांना मोठा दिलासा दिलेला आहे आणि अंगणवाडी सेविका दिलेल्या आहेत। त्यामुळे केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींना हा एक मोठा दिलासा मिळणार। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे। सध्या राज्यभरात अंगणवाडी सेविका स्वतः लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन केवायसी संदर्भातील सर्व अडचणी सोडवत आहेत। ज्यांना केवायसीमुळे पैसे अडकले होते, ज्यांचे फॉर्म पेंडिंग होते, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी दिलासादायक बातमी आहे। आता 100% लाडक्या बहिणींना पुढील 2 दिवसांत 3000 रुपये जमा होणार आहेत। डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट जमा होण्यास सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींनो, यासाठी तुम्हाला नेमकं काय करावं लागणार आहे, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कोणती चूक टाळायची आहे, याची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये मी पुढे 2 ते 3 अशा महत्त्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं नाव 100% पात्र लाभार्थी यादीत राहील आणि डिसेंबर व जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, आदिती तटकरे मॅडम यांनी आत्ताच मोठी आणि स्पष्ट घोषणा केलेली आहे। लाडक्या बहिणींना पुढील 48 ते 72 तासांत 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। कोणत्या योजनेचे किती पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणींना किती रक्कम मिळणार, याची सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजिबात टेन्शन घेऊ नका। सरकारकडून पैसे येणार आहेत, फक्त योग्य प्रक्रिया पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे। आता पाहूया सुरुवात कोणत्या जिल्ह्यांपासून होणार आहे। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर अशा अनेक जिल्ह्यांपासून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। यानंतर हळूहळू संपूर्ण राज्यात पैसे जमा केले जातील। यासोबतच लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी खुशखबर आहे। मुख्यमंत्री स्वतः काय म्हणाले ते ऐकणं खूप महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना तुमच्या भावांनी आणलेली आहे। महिलांना आणि मुलींना सक्षम करण्याचं काम सरकार सातत्याने करत आहे। येत्या 72 तासांत म्हणजेच 2 ते 3 दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत, तर काही लाडक्या बहिणींना 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत। 3 दिवसात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। लाडक्या बहिणींनो, हा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ किमान 2 मिनिटं लक्ष देऊन नक्की पहा। संपूर्ण माहिती मी अगदी सोप्या भाषेत पॉइंट टू पॉइंट सांगणार आहे। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कोणताही टेन्शन घेण्याची गरज राहणार नाही। त्याआधी एक महत्त्वाची विनंती आहे, जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण अशाच महत्त्वाच्या सरकारी आणि खात्रीशीर अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। खूप लाडक्या बहिणींनी कमेंट करून सांगितलं आहे की तुम्ही सांगितलेल्या टिप्समुळे आम्हाला दर महिन्याला पैसे मिळत आहेत। त्यासाठी मनापासून धन्यवाद। लाडक्या बहिणींनो, कमेंट्स नक्की करा। कोणाकोणाला पैसे आलेत, कोणाला आले नाहीत ते स्पष्टपणे कमेंटमध्ये लिहा। तुमच्या कमेंट्समुळेच आम्ही सरकारकडे पुढे विनंती अर्ज करतो। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सुद्धा अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते। त्यावेळी आपण सरकारकडे विनंती अर्ज केला होता। जर आजही कोणाला वाटत असेल की आपलं नाव चुकीच्या पद्धतीने अपात्र करण्यात आलं आहे, तर तुम्ही नक्की कमेंट करा। मी त्या संदर्भात पुढे नक्की पाठपुरावा करेन। लाडक्या बहिणींनो, लवकरच गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील, त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे पैसे जमा केले जातील। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे। तुम्हाला जवळच्या अंगणवाडीमध्ये जाऊन केवायसीसाठी अर्ज करायचा आहे। हा अर्ज अंगणवाडीमध्ये सहज उपलब्ध आहे। हा अर्ज म्हणजे लाडकी बहीण योजना चालू करण्याबाबतचा फॉर्म आहे। यामध्ये तुमची संपूर्ण आणि अचूक माहिती भरायची आहे। जर अंगणवाडीमध्ये फॉर्म मिळाला नाही तर हा व्हिडिओ पॉज करा, मजकूर पहा आणि तो वहीच्या पानावर स्वतःच्या हाताने लिहून सुद्धा तुम्ही अर्ज देऊ शकता। प्रिंट असणं अनिवार्य नाही। महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे की हाताने लिहिलेला अर्ज सुद्धा ग्राह्य धरला जाईल। यासोबत 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। पहिली, आधार कार्डची झेरॉक्स अर्जासोबत जोडायची आहे।
दुसरी, अर्जाचा क्रमांक फॉर्मवर नक्की लिहायचा आहे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर. सध्या चालू असलेला मोबाईल नंबरच द्या. खूप लाडक्या बहिणींनी जुना मोबाईल नंबर दिल्यामुळे OTP येत नाही, लॉग इन होत नाही आणि पैसे अडकले आहेत. जर मोबाईल नंबर बदलायचा असेल तर अंगणवाडी सेविकेकडे विनंती अर्ज करा. तिथे काम झालं नाही तर महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन दुरुस्ती करून घ्या. हे लक्षात ठेवा, KYC झाली नाही तर लाडकी बहिणीचे पैसे मिळणार नाहीत, गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत आणि पुढील कोणताही हप्ता मिळणार नाही. ही माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. सरकारने दिलेल्या मुदतवाढीचा नक्की फायदा घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण पुढे लाडकी बहीण, गॅस सिलेंडर, घरकुल आणि बांधकाम कामगार अशा 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत. घरकुल योजनेत 3 लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.